पुणे शहर ही सँटोची नाही तर संतांची भूमी आहे। सर्वोच्च न्यायालयाने नियम फक्त हिंदू सणांसाठी लावलेत का? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान कोणत्याही पब, हॉटेल्स आणि पार्ट्यांमध्ये रात्री 12 नंतर जर साऊंड वाजले तर पतित पावन संघटनेचे पोलीस आयुक्तालयासमोर भजन व कीर्तन करणार असे पतित पावन संघटनेने इशारा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी। पाहुयात। लवकरच न्यू इयर येत आहे, तर मग न्यू इयरच्या दृष्टिकोनातून काही अचूक घटना घडू नये त्यासाठी पतित पावन संघटनेने पोलिसांना जे आहे ते एक पत्र दिलेलं आहे। हे पत्र स्वप्नील नाईक यांनी दिलेलं आहे, जे पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात आणि या बाबतीत सविस्तर माहिती घेऊयात। दादा, काय सांगाल? तुम्ही पत्र दिले आत्ताच। पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्रास अवमान होत आहे। 31 डिसेंबरला रात्री 9 वाजता जे साऊंड चालू होतात ते 1 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत हे साऊंड चालू असतात। पुण्यातील एक मोठ्या व्यावसायिकाला पुणे शहर पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिकारी हे का पाठिंबा देत आहेत? त्याला न्यायालयाच्या आदेशाचा अवमान नाही करते का? तो न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली नाही करते का? हॉटेल्समध्ये आणि पबमध्ये तरुणी बेधुंद होऊन रस्त्यावर फिरतात, त्यांच्यावर निर्बंध नाही का? प्रत्येक हॉटेल्समध्ये 18 वर्षाच्या आतले तरुण फिरत आहेत। ही आजची पुढची भावी पिढी आहे, ही कुठं ना कुठेतरी वाया जात आहे। पुणे शहरामध्ये हजारो विद्यार्थी येतात पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी आणि त्याच्यासाठी जर समजा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पुण्यात घडत असतील तर हे पतित पावन खपवून घेणार नाही। गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळे निर्बंध हे गणेशोत्सव सांभाळतात। मग ह्याच्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त या हॉटेल्सवर, या पबवर कारवाई करणार नाही का? पुणे शहर पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस अधिकारी यांनी जर त्यांच्या कर्तव्यात कसूर बजावला, त्यांनी जर त्यांच्या कर्तव्यात कसूर ठेवला तर पतित पावन संघटना ही भजन व कीर्तन त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर 25 तारखेला रात्री 12 वाजता करणार। आणखी पुणे शहर ही सँतोची नाही, संतांची भूमी आहे। हेच एवढं आम्ही निवेदन काल पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणेचे पोलीस आयुक्त, पुणेचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांना सांगितलं। या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडावा अशी पतित पावनची अपेक्षा आहे। पण दादा, आता आपण बघितलं तर मग बरेचसे पुणेकर असं म्हणतात की पुण्यातली जी स्थानिक राहणारी पिढी ती असं काही करत नाही, पण बाहेरनं जे शिकायला येतात ते हे सगळं करतात। त्या बाबतीत आपलं काय मत आहे? 100%। म्हणून तर आम्ही तेच म्हणतो, ही पुण्याची संस्कृती जपणे, कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवणे हे काम पुणे शहर पोलिसांचं आहे। हे सगळं करताना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतोय, याच्यावर का नाही लक्ष देत? न्यायालयाच्या आदेशानुसार तिथं 18 वर्षाच्या आतील मुलांना बंदी पाहिजे, तरी सर्रासपणे तिथं लहान मुलं, 18 वर्षाच्या आतील मुलं ही जातात। मग ह्याच्यावर अंकुश ठेवणं हे पुणे पोलिसांचं काम आहे। तर मग जसं की आपण बघितलं, आत्ताच पतित पावन संघटनेने 25 डिसेंबरच्या दिवशी रात्री 12 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर भजन कीर्तन करत एक आंदोलन करायचा इशारा दिलेला आहे। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज।